विजय बारसकर आणि आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. भिडेवाडा चित्ररथ अमरावती येथे फुलेप्रेमींनी घेतले दर्शन. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशतकीय जयंती समारोहानिमित्त हा चित्ररथ तयार करण्यात. भारतीय मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात सुरू झाली होती. त्या शाळेची प्रतिकृती या चित्ररथातून दर्शविली आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे या चित्ररथावर आहे. जय ज्योती जय क्रांतीच्या निनादामध्ये अमरावती येथे नगर भ्रमण करण्यात आले. झालेला आहे. भारत देशाची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था जी आहे, मी जरी पुस्तक वाचलं नाही तरी त्या पुस्तकाच्या टायटलवरून मी सांगतो की यांच्यामध्ये या भारत देशाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जी अवस्था आहे ही अस्थिर झालेली आहे आणि ते स्थिर करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र क्रांतीची आवश्यकता आहे. क्रांती सूर्य ज्योतिबा, कारण अस्थिर जर समाज जर कधी झाला तर कोणत्याही समाजाच्या ज्या गरजा असतात, समाजाच्या उणिवा असतात, समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाही. यानंतर फुलेप्रेमींनी प्रबोधनात्मक स्वागत गीत म्हणण्यात आले. त्यानंतर संभाषण व संबोधन करण्यात आले. या चित्ररथावर मोठे पुस्तक व पेन आहे. त्यावर लिहिले होते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. याबाबतची माहिती या पुस्तकावर दिलेली होती. 1848च्या मुलीच्या पहिल्या शाळेचे मॉडेल आहे. त्यावर फलक आहे. त्यावर सत्यशोधक महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने चित्ररथ गावागावात फिरवल्या जाणार आहे. सामाजिक व शैक्षणिक जनजागृती केली जाणार आहे. फुलेप्रेमींनी अमरावती येथे चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भिडेवाडा, पुणे. 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंनी मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केलेली होती. स्त्री मुक्ती आणि शैक्षणिक क्रांती. अमरावती येथील मुख्य ठिकाण, इरविन चौक, जिल्हाधिकार्यालय इत्यादी मुख्य ठिकाणावरून फुलेप्रेमींनी चित्ररथाचे आगमन झालेले होते. जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.